सर्व मित्रांनो, आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका लोमकालच्या तारेबद्दल जी तक्रार आली आहे त्याचा केस स्टडी म्हणून अभ्यास करू. पहा आता ही तक्रार काय आहे. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे धोका. आता ही तक्रार कुठली आहे. बोडी पळसगाव कवडजई परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपाची जोडणी केली आहे. मात्र या जोडणीच्या विद्युत तारा लोंबकळत असल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पळसगाव परिसरात निषाद पांडे यांच्या शेतातील खांबावरून केशव माऊलीकर यांच्या शेतात 3 फेज कृषी पंपाची जोडणी करण्यात आली. परंतु ही विद्युत वाहिनी लोंबकळत आहे. सध्या स्थितीत शेतात पेरणी सुरू असल्याने मजूर मोठ्या प्रमाणात शेतात जात आहेत. केवळ 8 ते 10 फुटावर विद्युत तार गेल्या असल्याने अपघाताची शक्यता वर्तवित आहे. शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करताना विद्युत तारा स्पर्श होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्युत विभागाने शेतीतील विद्युत तारांची व्यवस्थित करावी अशी मागणी आहे. पहा मंडळी, ही मागणी अतिशय रास्त आहे. का रास्त आहे. कारण सध्या कोरोनाचा प्रकोप चालू आहे आणि ह्या प्रकोप काळात कुठलाही वीज अपघात होणं म्हणजे गर्दीला आमंत्रण आहे. म्हणजेच सोशियल डिस्टन्सिंग मेंटेन करणं कठीण जाणार, आणखी रोगाचा फायदा होणार. म्हणून माझी या भागातील संबंधित महावितरण ऑथॉरिटीजना विनंती की ताबडतोब हे काम CEA रेग्युलेशनप्रमाणे हजार्ड फ्री करावं. कारण ॲज पर CEA रेग्युलेशन 2010 सेफ्टी मेजर्स रेग्युलेशन नंबर 12 प्रमाणे वीज वितरण कंपनीने आपलं नेटवर्क हजार्ड फ्री ठेवणं ही त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. ही झाली त्यांना विनंती आणि हे ताबडतोब करावं जेणेकरून उद्या काही अपघात होऊ नये. आता ह्या विनंतीनंतर ह्या तक्रारीबाबत ज्या काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल आपण चर्चा करू. हा असा पुढचा जो भाग आहे हा भाग आहे आपल्या सेफ्टी अवेअरनेसचा आणि त्यात लिगल रेग्युलेशन कोणते इन्व्हॉल्व आहे. पहा आता आपण पाहू. याच्यामध्ये पहिलं जे रेग्युलेशन आहे, रेग्युलेशन नंबर 58:3:1 मिनिमम ग्राउंड क्लिअरन्स हे 4.6 मीटर असायला पाहिजे. आता इथं सांगितलं की 7-8 फूटच आहे, म्हणजे जवळजवळ 2-2.5 मीटरच असावं कदाचित. तर हे काही बरोबर नाही आहे आणि ताबडतोब दुरुस्त करणं आवश्यक आहे. आता पुढचं प्रोव्हिजन काय आहे. मेजरमेंट ऑफ क्लिअरन्सेस ऑफ ओव्हरहेड लाईन्स याबद्दल जो हा रूल नंबर 2 आहे, सांगतो मी पुढे कशाचा आहे. तर कंडक्टर क्लिअरन्स शुड बी चेकड periodically at least once in a year as they will be changed due to variety of service conditions. The clearance may change due to unequal tension in adjacent spans. म्हणजे मागचे पुढचे स्पान्स कमी असतात लांबीचे असणे. ड्यू टू इलॉंगेशन किंवा आणखी ड्यू टू इलॉंगेशन विथ टाईम म्हणजे एजिंगमुळे, म्हणजे जुना कंडक्टर असेल तर, किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ पोल्स आफ्टर रिपेअर ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ नवीन रोड म्हणजे नवीन रोडाची बांधकामं होतात तेव्हा, ऑर अर्थिंग अंडर ऑर नियर द लाईन्स म्हणजे त्या लाईनखाली काही माती खोदून टाकली अशी. तसंच हे जे आहे हे ISO रूल 17.6 ऑफ 5613 पार्ट 1 याच्याप्रमाणे. दुसरं, पेट्रोलिंग ऑफ लाईन्स मिनिमम वन्स इन 3 months ॲज पर रूल नंबर 17.1 म्हणजे 3 महिन्यात तर कमीत कमी एकदा पेट्रोलिंग व्हायला पाहिजे आणि डिफेक्ट दुरुस्त करायला पाहिजे. पुढचं कारण हाईट ऑफ पोल्स अँड रिलेटेड मिनिमम स्पान
त्या ठिकाणच्या पूलची उंची किती आहे, मिनिमम स्पान किती असायला पाहिजे, हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. स्टे कंडिशन ॲज पर रेग्युलेशन नंबर 100. स्टे रूल आहेत, बरोबर आहेत, नाही आहेत. स्पेसर्स ॲज पर रेग्युलेशन नंबर 107. तिथं स्पेसर लावले आहेत, नाही आहेत. नंतर रेग्युलेशन नंबर 3/5 रिगार्डिंग कन्स्ट्रक्शन ऑफ वर्क्स ॲज पर रिलेटेड स्टँडर्ड्स अँड कोड्स ऑफ CEA रेग्युलेशन 2010. म्हणजे हा जो रेग्युलेशन नंबर 3/5 आहे, तर हा स्टिप्युलेट करतो की कोणतंही कामाचं डिझाईन कन्स्ट्रक्शन हे मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनप्रमाणे किंवा रिलेटेड कोड्सप्रमाणे आयएस कोडप्रमाणे व्हायला पाहिजे. तर हे एवढे जे मी प्रोव्हिजन्स सांगितले ह्याप्रमाणे सगळी तपासणी करून पाहावी आणि सगळं या रेग्युलेशनप्रमाणे ते काम पद्धतशीर अपडेट करून घ्यावं अशी माझी महावितरणच्या त्या भागातील मंडळींना विनंती. आणि बहुतेक हे काम चंद्रपूर जिल्ह्यातील असावं असं मला वाटते, नक्की माहिती नाही. आता दुसरा मुद्दा असा की पोल का वागतात, झुकतात याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ टाकला आहे. पोल वाकले झुकले की सुद्धा ताराळून करतात. तसेच पिन बाइंडिंग, शाकल बाइंडिंग कसं करायला पाहिजे याबद्दलही व्हिडिओ टाकले आहेत. त्याच्यातनं वायर सटकली तरी वायर लोंबते. या विषयावर भरपूर मी माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घ्यावं फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट. मला वाटतं या व्यतिरिक्त आणखी काही कोणाची शंका असेल तर त्यांनी पोस्ट टाकावी. आणि मी हे जे काही सर्व चर्चा करतो, रूल्स रेग्युलेशन सांगतो, इट इज इन द बेटरमेंट ऑफ द पब्लिक. आणि जे काही जीव या पृथ्वी तलावर आहेत त्या जीवाची विनाकारण हानी होऊ नये. कारण या ठिकाणी ह्युमन अँड ॲनिमल कोणाचाही अपघात होऊ शकतो. एव्हरी लाईफ ऑन दिस प्लॅनेट इज व्हेरी प्रेशियस अँड कॅनॉट बी काउंटेड इन टर्म्स ऑफ मनी. असो मंडळी, मी जास्त काही बोलत नाही, पण हा व्हिडिओ जो आपण पाहाल, काइंडली टेक इट इन टू प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह ऑफ सेव्हिंग लाईफ अँड रिड्युसिंग इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर ACB and National Safety Council member. Kindly subscribe to my YouTube video channel for such safety related videos. कारण प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवणं मला जमत नाही, जिकरीचं नाही. हॅन्स काइंडली सबस्क्राईब टू रिड्यूस इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट अँड स्प्रेडिंग अवेअरनेस अमंगस्ट ऑल टू रिड्यूस इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. तसंच या भागातील जनतेला मी विनंती करतो की जोपर्यंत काम दुरुस्त होत नाही तोपर्यंत कुणीही या लाईनच्या आसपास जवळ जाऊ नये ही नम्र विनंती. थँक्यू.